सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत। जर याचे आन्सर असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करणं एकदम फ्री असतं आणि तुमचा जो काही स्कोर येतो तोही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या पक्षाच्या शेपटीवर पैसे असतात? तर याचं उत्तर आहे मोर पक्षाच्या शेपटीवर पैसे असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, जगात सर्वात जास्त मातीची घरे कोणत्या देशात आहेत? तर याचं उत्तर आहे जगातील सर्वात जास्त मातीची घरे हे भारत देशात आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, मच्छी सोबत काय खाल्ल्याने अंगावर पांढरे डाग येतात? याचं उत्तर आहे मच्छी सोबत दूध खाल्ल्यास अंगावर पांढरे डाग येतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, दारू बनवायला कोणत्या फळाचा रस वापरतात? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तोही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर दारू बनवायला द्राक्ष फळाचा रस वापरतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या रंगाला बघून कुत्र्याला राग येतो? तर याचं उत्तर आहे लाल रंगाला बघून कुत्र्याला राग येतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 6 आहे, रावण त्याच्या पायाखाली कोणत्या देवाला दाबून ठेवायचा? तर याचं उत्तर आहे रावण शनी देवाला पायाखाली दाबून ठेवायचा। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 7 आहे, एक महिला तिच्या आयुष्यात किती मुलांना जन्म देऊ शकते? तर याचं उत्तर एक महिला तिच्या आयुष्यात 40 मुलांना जन्म देऊ शकते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या झाडाला 300 वर्षापेक्षा जास्त फळे येतात? तर याचं उत्तर येणार आहे आंबा झाडाला 300 वर्षापेक्षा जास्त फळे येतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, भारतात मतदान करण्यासाठी किती वय मर्यादा लागते? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा स्कोर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर भारतात मतदान करण्यासाठी 18 वर्ष मर्यादा लागते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, आईस्क्रीमचा शोध कोणत्या देशात लागला? तर याचं उत्तर आईस्क्रीमचा शोध इजिप्त देशात लागला। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, सूर्य कोणत्या देशात प्रथम मावळतो? तर याचं उत्तर सूर्य हा न्यूझीलंड देशात प्रथम मावळतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, 1 फुटामध्ये किती इंच असतात? तर याचं उत्तर 1 फुटामध्ये 12 इंच असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 13 आहे, मानवाचे किती दात 2 वेळा विकसित होतात? तर याचं उत्तर आहे मानवाचे 20 दात 2 वेळा विकसित होतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे, उपाशी पोटी पेरू खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर उपाशी पोटी पेरू खाल्ल्याने पोट साफ आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, पोकाण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा जो काही स्कोर येतो सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अजूनही आपल्या एक मी यूट्यूब टिप्ससाठी दुसरा एक चॅनल खोललेला आहे, त्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।